सो हे गुड मॉर्निंग गाईज. तर संदेशची तब्येत खराब असल्यामुळे आज मी ब्लॉग कंटिन्यू करते. तर आज मी तुम्हाला एमर्जन्सी रूम म्हणजेच कॅज्युअलिटी रूम बद्दल थोडक्यात काही माहिती सांगणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, हे आहेत ऑटोक्लेव्ह ड्रम्स. तर यामध्ये आहे स्टराईल गॅमजी म्हणजेच की कॉटन पॅड रॅप करून यात स्टराईल गॅमजी बनवलेली असते. हे आपण पेशंटच्या जखमेवर वगैरे लावू शकतो. तर इकडे पाहू शकता तुम्ही, हे आहे कॉटन पॅड, स्टराईल कॉटन पॅड. हे सुद्धा आपण पेशंटच्या जखमेवर यूज करतो. तर हे आहे टूथ फॉर्सेप. आपण जेव्हाही हे कॉटन पॅड वगैरे घ्यायचं असलं तर हे स्टराईल असल्यामुळे डायरेक्ट पेशंटच्या जखमेवर लावतो आपण. त्यामुळे कधीही आपण याला हाताने यूज नाही करू शकत. आपण याच्या हेल्पने हे घेऊ शकतो. तर आता आपण वळूयात एमर्जन्सी ट्रेकडे. सो एमर्जन्सी ट्रे मध्ये हे आहे गॅमजी. तो ही गॅमजी अनस्टराईल गॅमजी आहे. याला विदाउट हँड ग्लोव्ह सुद्धा आपण हिला टच वगैरे करू शकतो. त्यानंतर पाहू शकता तुम्ही, हे आहेत रोलर बँडेज. आपण ड्रेसिंग करण्याच्या वेळेस रोलर बँडेज हे यूज करत असतो. सो हे दोन प्रकारचे रोलर बँडेज असतात, एक 6 इंच आणि एक 4 इंच. तर हे फ्लेक्झोमिन आपण ड्रेसिंग स्टिक करण्यासाठी आपण याचा यूज करत असतो. सो त्यानंतर हे आहे डायनोप्लास. तर डायनोप्लास सुद्धा हे ड्रेसिंग स्टिक करण्याचं जे आहे ते काम करत असतं. सोबतच आपण IV लावल्यानंतर, इंटरकॅप लावल्यानंतर आपण त्यावरती डायनोप्लास हे लावत असतो.